जिकडे बघावं तिकडे नुसतं उकरून ठेवलंय. काय सांगावं तुम्हाला? जाऊ द्या. अरे हॅलो ना पब्लिक. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो खरं सांगायचं तर मी तुम्हाला ना रोजच्या रोज अपडेट नाही करत आहे. कारण की लेव्हल चालू होऊन ना खूप दिवस झालेत आणि त्याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला ही अवस्था दिसते. कुठं उकरून ठेवलंय, कुठे काय. ॲक्चुअली मलाच कळत नाही की नेमकं शेत कोणतं आहे आणि काय कुठं. आणि त्याच्यामध्ये पाऊसही चालू झालाय आणि सगळीकडे ना नुसता चेंदा-मेंदा लगदा झालाय. पण काम तर आपल्याला थांबवता येणार नाही. मग काय त्या गाळामध्ये सगळे ट्रॅक्टर वगैरे आणि खरं सांगायचं तर म्हणजे सध्या माझ्याकडे खूप सारे व्हेइकल्स कामाला आहेत. 2 ट्रॅक्टर, 2 जे-सी-बी आणि अजून काही मशिनी येणार आहेत. तेही मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवेलच. पण आता सध्या हे माती पांगवायचं काम आणि त्या दगडांची विल्हेवाट लावायचं काम चालू आहे. पण काही जागा अशाही होत्या जिथे जे-सी-बी ना पोहोचू शकत नव्हता, ज्याने निघत नव्हतं. मग काय शेवटी आपल्याला फाईट लावायला लागणार होती तिथे. मग मागवली ना तुमच्या भावानी डायरेक्ट बोर घ्यायची ही जी मशीन आहे ना, त्याच्यामध्ये नंतर बारूद टाकून स्फोट करतात. तर मग भावाला बोललो, "कर चालू." तोही बोलला, "थांबा जरा मला सेटिंग लावू द्या." भाई बोललो, "तुझं काम तुला माहीत." तर मग त्याने चालू केलं आणि मीही पाहत राहिलो, की नेमकं हे काम तरी कसं करतं. तर मग त्याने चालू वगैरे केले आणि खूप सारे होल मारले. ते बोरचे मोठमोठे होल होते. मशीनही मोठमोठ्या दगडामध्ये ना मोठमोठे होल करत होती. आणि खरं सांगायचं तर म्हणजे ते बघायला खूप छान वाटत होतं. पण खरं सांगायचं तर माझ्या खिशाला परवडत नव्हतं. कारण की ते दिसायला जेवढं छान वाटते ना, तेवढं ते खिशाला न परवडणार आहे. पण चालायचं. आता जर ठरवलंच आहे, तर सगळं करायचंच आहे. यामध्ये मी तुम्हाला सगळे होल घेताना नाही दाखवले. पण जवळपास 70-80 होल घेतल्याच्या नंतर त्या भाऊनी माघार घेतली आणि त्यात बारूद वगैरे भरून आता इथे मी तुम्हाला दाखवेल, की नेमका त्याचा दणका कसा असतो. म्हणजे खरं सांगायचं तर मी पण पहिल्यांदाच पाहिलं होतं. हा बघा तो स्फोट. थांबा, थांबा. अजूनही आपल्याला स्फोट करायचे आहेत. या एका स्फोटाने झालं असं वाटतंय का तुम्हाला? जरा वेट करा. त्यानंतर दुसरीकडे आपण जे होल घेतले होते ना, तिथेही स्फोट करायचा होता. त्याच्यासाठी खूप डिस्टन्सवर जावं लागतं आणि लांब उभं राहावं लागतं. कारण की एखादा दगड हे किती वर जाईल आणि कोणाच्या डोक्यात पडेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं डिस्टन्स सेफ ठेवावंच लागतं. हे आम्हाला त्या बोरवाल्यांनी सांगितलं. चालायचं. बोरचे जे दणके दिल्याच्या नंतर तिथूनही खूप सारा मलबा बाहेर निघणार होता आणि त्याची विल्हेवाट लावायचीच होती. हा पहा. हा जास्त वर नाही गेला, पण स्फोट मात्र मोठा झाला होता. बाकीचं उद्या.